वाघ येणारच. मला फार थांबावं लागलं नाही. डॉनच्या विजेरीचा प्रकाश माझ्या मागे एका जागेवर पडला. तेथे मी वळून पाहिलं. एका झुडपामागे काही अंतरावर वाघ महाशय उभे होते. वाघाचा आवाज ऐकून तो किती दूर असावा याविषयी आमचा अंदाज चुकीचा ठरला होता. श्रीयुत वाघ आपली गती वाढून इथे येऊन पोचले असावेत. मी वाघाची चाहूल ऐकली नव्हती. डॉननं त्याला कसं पाहिलं व वाघानं मला का पाहिलं नाही काही कळालं नाही. मी माझी बॅटरी पण त्याच्यावर टाकली. दोन्ही बॅटरींच्या प्रकाशात तो गोंधळलेला दिसला. या जंगलात अनेक वाघ आहेत. काही थोडे. एखादाच नरभक्षक असेल म्हणून समोर उभा राहिलेला वाघ नरभक्षक आहे याची खात्री केल्याशिवाय गोळी झाडणं चुकीचं होतं. वाघ मारणं इष्ट नव्हतं. माझा हा विचार न बोलताही जणू काही डोनाल्डला कळला. न बोलता खुणा न करता आम्ही दोघांनी प्रकाश मिटवले. प्रखर प्रकाशातून मंद चांदण्यात नजर लावायला 2-3 सेकंद गेले. समोर वाघ उभाच होता. तो खरा नरभक्षक आहे का हे तपासायचं होतं. डॉनपेक्षा मी वाघाला जवळ होतो. मी झाड सोडून पुढे आलो. त्याचा परिणाम मोठा नाट्यमय झाला. अगदी तात्काळ शेपूट वर करून वाह वाह करीत उडी मारून वाघ झाडीत पळाला. तो माणसाला भिणारा होता. म्हणजे माधव वध करणारा नव्हता. नरभक्षक नव्हता. बरं झालं आम्ही त्याला मारलं नाही. काय झालं डॅडी? माझ्या नजदीक येत डॉनने विचारलं. तुम्ही त्याचा आवाज ऐकला नव्हता का? तुम्ही त्याच्यावर नेमका प्रकाश टाकला. कदाचित त्यानं तुमच्या अंगावर उडी टाकली असती. बरं झालं मी वेळीच त्याला प्रकाश मारला. शाबास, धन्यवाद. मी काही वाघाची चाहूल ऐकली नव्हती डॉन. डॅडी हे वाईट झालं. तुम्ही ऐकायला हवं होतं. एक पान वाजलं, एक झुडूप वाजलं, वाघ पुढे आला हे मी सगळं ऐकलं. आता तुम्ही म्हातारे होऊ लागला आहात, बहिरे होऊ लागलात. इथून पुढे कसं व्हायचं तुमचं? पण आवाज फसवे असतात. वाऱ्यामुळे ते उठून येतात किंवा ते कितीही तीव्र आहेत हे कळत नाही. इतकाच आम्ही धडा घेतला. कदाचित मला कमी ऐकायला यायला लागलं असेलही, पण मी तेवढ्यावरून शिकार कशी सोडणार? डॉननं तो आवाज ऐकला नसता तर वाघ अगदी जवळ आला असता. पण वाघ भित्रा होता. त्यानं हल्ला करायचं धैर्य केलं नसतं हेही तितकंच खरं होतं. टेकडीच्या खालून वळणारा कालवा बराच कोरडा होता. त्यात पाण्याचा आवाज अगदी कमी, पण आता रात्रीच्या शांततेत तोही क्षीणपणे ऐकू येत होता. कालव्याच्या पलीकडून जड पायाच्या जनावरांच्या पावलाचा आवाज आला. बराच वेळ येत होता. हे जरा काही वेगळं विचित्र होतं. आवाजावरून कळलं की तो प्राणी चांगला वेगाने पळतो आहे. पुढं बराच वेळ. खरं म्हणजे हा प्राणी एव्हाना खूप दूर जायला हवा होता, पण आवाज येतच होता. तो एकच प्राणी होता व त्याचं धावणं त्या मर्यादित जागेतच होतं. आम्ही शोध घ्यायचा विचार पक्का केला. आम्ही बॅटऱ्या पेटवून डाव्या बाजूला जंगलात घुसलो. पावलाचा पळण्याचा आवाज येतच होता. मोठं गूढच होतं. थोड्या वेळात ते गूढ उकललं. उत्तर सोपं पण थोडं वेगळं सापडलं. एक झाड दिसलं. बुंद्याला जमिनीवर लागून त्याला 2 फांद्या होत्या. त्या फांद्या इंग्रजीत व्ही किंवा बेचकाच्या आकाराच्या होत्या, पण त्या व्हीमध्ये एका हरणाची मादी अडकली होती. त्याला पुढेही जाता येत नव्हतं, मागेही फिरता येत नव्हतं. 2 पाय इकडे, मागचे 2 पाय तिकडे. जमिनीवरती 4ही पाय थडाथड आपटत होती. खुरांचा आवाज कठीण जमिनीवर येत होता. तेथे खड्डेही पडले होते. खुरांचा आवाज कठीण जमिनीवरून येत होता. तेथे खड्डे पडले होते. तिच्या पोटाच्या दोन्ही बाजूला फांद्या घासल्या जात होत्या व त्या रक्तबंबाळ झाल्या होत्या. अंगावरील तेथले केस व रक्त यांनी त्या फांद्या बरबटल्या होत्या. हरिणी त्यात पूर्ण दिवसाची गोरवदर. तिची दशा फारच अनुकंपनीय होती. केविलमणी होऊन ती क्षीण आवाज काढीत होती. आम्ही थोडे पुढे झालो. डॉनने तिचे मागचे पाय धरले व मी पुढचे. त्या बेचकातून बरंच वर उचललं. व्हीतून तिचं गर्भार पोट उचललं आणि तिला मोकळी केले. एक आनंदाचा आवाज करीत ती दौडत खूप वेगाने पळून गेले. पुन्हा आम्ही कालव्याकडे आलो. 1 मैल चाललो. मग नारेंगाचा एक मळा लागला. पूर्वी 2 इंग्रज माणसांची ही बाग इस्टेट होती. डोनाल्डच्या जन्मापूर्वीची गोष्ट. या बागेचे ते 2 मालक इथेच एका संध्याकाळी मला भेटले होते. विटेने बांधलेल्या त्यांच्या छोट्या बंगलीत आम्ही चहापान केलं होतं. आमची मग मैत्री झाली व आमच्या अनेक भेटीगाठी होऊ लागल्या.
अनेकदा रात्रीच्या मुक्कामाला मी तेथे राहिलो आहे. एकदा आम्ही त्याच्या छोट्या केबिन वजा खोली बाहेर बसक्या खुर्चीत बसलो होतो, गप्पा मारित होतो, तेव्हा आम्हाला कुणीतरी जनावर मरणांतिक यातनांनी वेवळत आहे असं ऐकू आलं. आम्ही तो ओहळ ओलांडून नारिंगाच्या मळ्याच्या दाराशी आलो. माझी रायफल बरोबर होती, त्याची पण त्याच्याबरोबर होती. पाहू लागलो. एका ठिकाणी त्या ओढ्याच्या पात्रातच एक वाघ चालला होता. त्याच्या पाठीवर एक सांबर होतं. त्याचं एक शिंग जमिनीवर फरफटत रेषा ओढत होतं. मारलेल्या सांबराला घेऊन वाघोबा जात होता. ते दृश्य मला अजूनही आठवलं. कालच पाहिल्यासारखं वाटतं. वाघ आपण केलेल्या शिकारी पाठीवर वाहून नेतात हे अनेक शिकारी कबूल करत नाहीत, पण मी हा प्रकार माझ्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहत होतो. लहान मुलालाही त्यावेळी त्या वाघाला मारणं शक्य होतं. मी सहजपणे त्या वाघाची शिकार केली. त्या दोघा इंग्रजांकडे त्यावेळी नोकर नव्हते. नारिंगाचा हंगामही नव्हता, म्हणून मजूर गडी मिळाले नाहीत. आम्ही तिघांनी प्रथम ते सांबर बांगल्यावर आणून टाकलं व नंतर माघारी जाऊन त्या वाघाचं कातडं सोलून काढलं. एक चांगली किफायतशीर वेळ ठरली ती शिकार, ती बाग, सारं काही आठवलं. तो बंगला आता उद्ध्वस्त झाला होता. ते दोघे इंग्लंडला निघून गेले होते. ती बाग आता सुकून वाळून नष्ट झाली होती. आता आम्ही मडक तलावाची अर्धी वाट चालून आलो. दोन्ही बाजूचं जंगल दाट होत चाललं. आता चंद्रप्रकाश चांगला असूनही जंगलात पोचू शकत नव्हता. कालवा व आमची वाट समांतर होते. कालवा पुरेसा खोल, थोडं थोडं पाणी असलेला दिसला. आता आम्ही धोक्याच्या जागी आलो असणार. या भागात नरभक्षकाची फेरी होत असणार. आम्ही एकदा तो कालवा ओलांडला. पलीकडील उंच बांधावर आलो. आता कालव्यात पाणी होतं, इतकं की आम्हाला बूट, मोजे, विजारी या देखील काढाव्या लागल्या. आता आम्ही मडूक तलावाजवळच्या टेपाडाजवळ आलो. शेवटी आणखीन थोडं वर गेलो. आता तलाव स्पष्ट व विशाल विस्ताराचा दिसू लागला. चंद्राच्या प्रकाशात पाणी चमकत होतं. क्षितिजापर्यंत तो तलाव पसरला होता. आम्ही त्या बंधाऱ्याजवळ बसलो. डॉननं बिस्किटचा पुडा काढला. यावेळी कोणी एखादा चहाचा कप दिला असता तर, पण हाय, ते भाग्य नव्हतं. आम्ही काही बिस्किटं खाल्ली व ओंजळीने तलावातील पाणी प्यायलो. डॉनला झोप येत होती, मलाही. या उंच बंधाऱ्यावर निर्भयपणे झोपायला हरकत नव्हती. आम्ही शेजारी शेजारी झोपायचं व तासभरानं एकमेकांना उठवायचं ठरवलं व तसं झोपी गेलो. पण आम्ही एकमेकांना ठरल्याप्रमाणे उठवलं मात्र नाही. ते काम केलं व्याघ्रराजानं, किंवा त्यानं जे केलं त्यामुळे आम्हाला जाग आली. एक माणूस किंचाळला. त्या माणसाला जबड्यात धरून वाघ पळताना दिसला. त्या जागेतून तलावातलं पाणी कालव्यात सोडलं जातं. ती जागा आमच्यापासून 200 वार दूर होती. त्या जागी हा बंधारा तोडला होता. मोठमोठे दगड बाजूला लावले होते. दगडी बोगदा होता. आत एक लोखंडी दरवाजा होता. तो कमी जास्त उघडण्याची सोय वर एका लोखंडी साखळी ओढण्याने केली होती. त्या बोगद्याच्या गटाराच्या एका अंगाला पत्र्याची एक शेड होती. हे वॉटर गेट उघडायला बंद करायला जे मजूर येत असतील त्यांना काही वेळ बसायला ती शेड म्हणून एक तात्पुरता निवारा होता. आम्ही इकडे अनेक वेळा पूर्वी आलो होतो, पण आम्ही त्या शेडचा कधी आश्रय घेतला नव्हता. शेडकडे गेलो नव्हतो. शेडचा विचारही केला नव्हता. पण आज तिथे कुणीतरी असणार. शेड बाहेरही कदाचित झोपलेला असणार. आम्हाला माणसाचं ओरडणं ऐकू आलं. ते याच बाजूने. हा माणूस इथला नोकर नसेल. एखादा भुरटा, चोर, हातभट्टीचे दारू गाळणारा, जंगलातील लाकूड फाटा चोरणारा असाही कुणी असेल, काय सांगावं. आता तो आवाज दूर गेला. आम्ही दोघं त्या शेडजवळ गेलो. विजेरीच्या प्रकाशात पाहिलं. शेडला कुलूप होतं. तो माणूस बाहेरच शस्त्रकाठी वगैरे न घेता झोपलेला असणार. त्या काळोखात शेडजवळच्या त्या आंब्याखाली काही दिसलं नाही. पाण्याचा आवाज बोगद्यातून, कालव्यातून येत होता. तो माणूस आम्हाला जाग येईल इतक्या मोठ्याने ओरडला होता. आम्ही थांबलो व पुन्हा तेथून "ऐ, कोण है?" अशा अरोळ्या घुमवल्या. कुठून तरी कोणी ओ देईल असं वाटलं, पण फक्त पाण्याची चुबुक चुबुक खळखळ येत होती. नरभक्षकाने आपला गोग्रास पळवला होता. आम्ही त्या माणसाचे आभार मानले. तो नसता तर वाघानं आमच्यावर हल्ला केला असता. आम्ही दोघेही झोपेत. आम्ही दोघे किंवा किमान एक तरी वाघानं काळ झोपेत ढकलला असता. आम्ही विजेरीच्या प्रकाशात शोध घेतला. वाघाचे पदचिन्ह दिसतात का ते पाहू लागलो.
कालव्याच्या काठांना, चिखलात, गवतात काही पाऊल खुणा, रक्तबिंदू याचा तपास केला, पण गवत खूप होतं. कष्ट घेऊनही शोध लागला नाही. काही उपाय चालेना. सकाळ होईपर्यंत थांबायचं ठरवलं. आम्ही अगदी जवळ असताना, त्याला पकडण्यासाठी आलो असताना आमच्या समोर अशी मानव हत्या व्हावी व आपण काही करण्यास असमर्थ ठरावं, याचं आम्हा दोघांनाही खूप वाईट वाटलं. पुन्हा त्या बांधावर आम्ही झोपलो, पण सावधपणे झोपलो. दर अर्ध्या पाऊण तासानं घड्याळ पाहत होतो. पहाट झाली. अनेक पक्षी किलबिल करू लागले. आम्ही त्या पत्र्याच्या शेडकडे गेलो. तेथे डॉनला प्रथमच रक्ताचे डाग दिसले. मीही त्याचा शोध घेऊन तसेच आणखीन कुठं आहेत का ते पाहू लागलो. आदिवासी लोकांची नजर या बाबतीत चांगली असते. आपल्यासारख्या शहरी लोकांना हे चटकन उमगत नाही, पण शेवटी त्या वाघानं कालवा ओलांडून आपला बळी घेऊन कुठं प्रयाण केलं, ती जागा अंदाजानं सापडली. त्यातील गवत अजूनही दबलेलं वाकलेलं होतं. वाहत्या पाण्यात रक्त वाहून गेलं असणार. अंदाजानं पुढे आम्ही बांबूच्या बेटात आलो. इथे पुन्हा माग काढणं कठीण जातं, कारण बांबूच्या बनात निरुंद, निमुळती, वाळलेली पातळ अशी बांबूची पानं चांगली जाड गलीच्या इतकी सर्वत्र पसरलेली होती. त्यावरून कुणी चालत गेलं, अगदी हत्ती जरी गेला तरी त्यांच्या पाऊलखुणा तिथं दिसत नाही. वाघ इथपर्यंत आला होता तोवर त्यानं आपल्या बळीवरची पकड सैल केली नसेल, म्हणून रक्ताचे थेंब उघळले नाहीत. वाघाच्या सुळ्यांनी बळी इतका घट्ट आवळला असेल की रक्त फार कमी गळलं, ठिबकलं असेल. आता इथं थोडं दैव अनुकूल झालं. एका बांबूच्या बेटात त्यानं ते मृत शरीर तोंडातून काढून जमिनीवर ठेवलं होतं. तिथं रक्ताचं तारळं होतं. वाघाने मागे बाजूला पाहिलं, कुणी पाठलाग नाही न करत. मग त्यानं ते शरीर दुसरीकडून उचललं. ते उचलताना त्यानं नवा चावा घेतला, त्यामुळे तेथून जाताना रक्ताचे थेंब पुन्हा गळू लागले. आम्ही त्या मागोमाग गेलो. वाघानं ते बांबू मैदान नंतर सोडलं. तो दाट झाडीत गेला. तो बांध पुन्हा चढला. अर्धा फरलांग गेला. पुन्हा एका नाल्यात उतरला. आपलं जेवण घ्यायला तो उत्सुक झाला होता, पण त्याला एकांत व सुरक्षितपणा हवा होता. त्यानं तशी एक योग्य जागा शोधली. आम्हाला मात्र ती नाट्यपूर्ण रीतीने सापडली. आम्ही दोघे बरोबर चालत नाल्याचा बांध एकदा चढलो. धास्ती होती. वाघ नाल्यातच आपल्या शिकारीसह सावधपणे झोपला असेल. मी माझ्या डाव्या हाताला डॉन प्रत्येक झुडूप, झाड, टेपाड, गवताच्या आड झालेला नाल्याचा उतार सर्व काही काळजीपूर्वक पाहत होता. वाघ कुठेही असेल व केव्हाही आमच्यावर झेपावेल ही भीती होतीच. आम्ही नाल्याच्या अरुंद पात्रातून चाललो होतो. नाल्याची रुंदी तळात असेल सुमारे 12 फूट. आम्ही तळापासून 6-1 फूट उंच, वरचा चढ आणखी 6 फूट. वाघ वरूनही आमच्या डोक्यावर उडी घेऊ शकतो. वाघाचं जेवण झालं असेल व तो बांधाच्या वरून शतपावली करत असेल, किंवा तो जेवण अर्धवट ठेवून आपल्या मागे कोणी शिकारी नाही ना हे पाहत हिंडत असेल. मी सांगितलंच की बाजूचा बंधारा आमच्याहून उंच होता. डॉन माझ्यापेक्षा उंच होता, पण त्यालाही बंधाऱ्यावरील काही दिसत नव्हतं, म्हणून तो बंधारा एक भय स्थान झालं होतं. या विचारात होतो. एकीकडे हे विचार, एकीकडे भीती, एकीकडे बरं झालं मी एकटा आलो नाही, डॉन आहे हे आश्वासन. नाल्यातून चाललो. एक मोठासा दगड वरून गडगडत आलेला उतारावर मध्ये अडथळून थांबलेला दिसला. शंका आली. डॉनला खून केली, चाल बंद केली. वाटलं हा दगड नुकताच वाघाच्या दांडगाईने खाली घरंगळा असणार. नाल्याच्या पात्रातील जमीन तशी मऊ होती, पण मध्ये वाळूचा एक पट्टा व त्याभोवती दर्भ, गवत दोन्ही बाजूला वाढलेलं. आम्ही इंच पुढे सरकत होतो. त्या दगडाकडे निघालो होतो. खाली पाहत होतो. गवतात माझ्या पायाला काहीतरी लागलं. हे पायाने हल्लं. तो दगड नव्हता, कारण ते काहीतरी मऊ होतं. त्याला पाय लागला तेव्हा त्याचा आवाज झाला नव्हता. मी खाली वाकलं आणि पाहिलं. बापरे, माणसाचं मुंडकं. हाच तो नरभक्षकाचा बळी. त्या बळीचा एक अवयव. मी थांबलो. डॉनही थांबला. ते मस्तक पाहिलं, सभोवार पाहिलं. गवतावर रक्त होतं. शोधलं. त्या प्रेताचे इतर अवयव नव्हते, विशेषतः हातपाय नव्हते. वाघ हे अवयव कधी खातच नाही, परंतु स्पष्टीकरण सोपं होतं, कारण काही कारणाने त्या माणसाचं मुंडकं इथं तोडून टाकलं व बाकीचं शरीर घेऊन तो आणखीन कुठेतरी दूर गेला. आम्ही तेथून जरा दूर असलेला खडक पाहिला. 50 यार्डापर्यंत शोध घेतला. शरीराचे हातपाय कुठेही आढळले नाही. हे झालं कसं? मस्तकच इथं का तोडून टाकलं? ते मुंडकं मी पाहिलं. भयंकर
तो चेहरा मध्यमवयी माणसाचा, डोळे बाहेर आलेले, आणि ते माझ्याकडेच पाहत होते. भयान, बेसुरवाणे, ओठ कुरतडलेले, मुडपलेले, कृत्रिमपणे हसत आहेत असं वाटणारे. ते मुंडकं घृणास्पद. त्यांच्याकडे बघू नये असं वाटत होतं. काळवंडलेलं, चेहऱ्यावर काळे जांभळे डाग, काही ठिकाणी सुजलेलं. मी खूप वाकून जवळून पाहिलं. मला मळमळ आली, घाण वाटली. ते जाड छडलेले ओठ, त्यावर जखमा पाहून कळलं की हा माणूस महारोगी असणार. एक गुढ उलगडलं. त्या पत्र्याच्या शेडच्या बाहेर कोणता शहाणा माणूस एकटा निशस्त्र झोपेल? उंच आंब्याखाली अंधारात वाघाची रहदारी असलेल्या जंगलात हा माणूस कुष्ठरोगाने पिडलेला, सगळे सोबती नातलगांनी सोडलेला, उपासमारीने गांगलेला, भविष्य नसलेला असाच एक दुःखी कष्टी माणूस असणार. तरीही वाघाने त्याला उचलला तेव्हा प्राणभयाने तो ओरडलाच. मला गंमत वाटली. वाघालाही त्या माणसाच्या शरीराची दुर्गंधी आवडली नसेल, त्याचा कुरूप चेहरा आवडला नसेल व त्याने ते मस्तक खोडून फेकून दिलं. ते प्रेताचे ओठ भयानकच होते. मला वाटलं या माणसाचं खुनी श्वापत जवळ कुठेतरी असणार. माझ्यासारखं डॉनलाही वाटलं व आम्ही पुढील तपासाला निघालो. 50 वारावर जो टेकाडाचा भाग दिसत होता तिकडे निघालो. आम्ही त्या टेकडाजवळ गेलो. एक बेत असा, टेकडीच्या एका बाजूला डॉननं जावं, दुसऱ्या बाजूने मी. पण वाघ टेकाडावरच असेल तर त्याला गोळी घालताना आमच्या गोळ्या एकमेकांना लागायची भीती होती. अर्थात मी डोनाल्डला माझ्या बाजूला घेतला व टेपाडाला मोकळं सोडलं. तिथं वाघ नव्हताच. माझा अंदाज चुकीचा ठरला. आम्ही वर गेलो. होय, इथेच वाघ महाराजांचं जेवण त्यांनी उरकलेलं दिसलं. त्या महारोग्याचे हात, पाय, डोंगणाचा काही भाग, छातीचा काही भाग, पाचळ्या एवढं होतं. हाताची बोटं झडून गेली होती. पायाची बोटं अशीच झिजून गोल झालेली दिसली. आता पुढे काय करायचं? मोठा प्रश्न पडला. वाघाने खाल्लेला बळी अगदी एकांतात कुणाच्या अडथळ्याशिवाय खाल्ला होता. आता वाघ जर पाणी प्यायला कुठे गेला असेल किंवा काही अंतरावर पहुडला असेल आणि आम्ही दोघं त्याच्या मागोमाग आहोत हे त्याला कल्पना नसेल, तेव्हा निर्भयपणे आणि निशंकपणे तो जर केव्हा तरी इकडे येणार असेल तर काय करायचं? शिकार केल्यानंतर नरभक्षक वाघ साधारण कसा वागतो? त्याला वाटत असतं की काही माणसं त्याचा पाठलाग करणार. या जमावाची त्याला भीती वाटते व तो शिकार झालेला बळी टाकलेल्या जागी माघारी येतच नाही. हे ठीक झालं, पण ती परिस्थिती इथे नव्हती. इथं तो निर्भय व एकटा होता. तो येण्याची शक्यता होती. इथं त्याची वाट पाहत बसायला उंच जागा नव्हती किंवा एखादं उंच झाड देखील नव्हतं. शिवाय वाघ परत येईल म्हणून इथं थांबायचं ठरवलं असतं तर आमच्याजवळ अन्न पाणी काहीच नव्हतं. कारण आता यावेळी आम्ही जिथे मोटार ठेवली होती तिकडे परत जाणार होतो. आम्ही वाघाला गाठायचंच ठरवून इथेच राहायचं, काही हालचाल करायची नाही असं ठरवलं तर, पण तेही कठीण होतं. आम्ही गाडी घेऊन परत होगरहळ्ळीला गेलो नाही म्हणजे त्या म्हाताऱ्या मुदल्यारगिरी अप्पाला वाटेल की आम्हालाच काही अपघात घडला किंवा त्याच्या मनात येईल की आम्ही दोघं परस्पर बेंगलोरला निघून गेलो. पण असं त्याला वाटणार नाही. कोणीतरी आदिवासी त्याला सांगेल की आमची मोटार यम्माई डोड्डीच्या रस्त्याच्या पुलावर आहे. मग त्याला वाटेल आम्हा दोघांना नरभक्षकानं खाल्लं असेल. तसं असेल तर आमच्या प्रेताचा शोध घ्यायला तो माणसं पाठवणार. ते माणसं माग घेत घेत मडूक तलावाजवळ येतील, पण पुढं काय झालं हे त्यांना कळणार नाही. आत्ता आम्ही जिथं उभे राहिलो तिथपर्यंत कोणी पोचणारही नाही. एक गोष्ट कुणाच्या सहजी लक्षात येत नाही. लंबानी जातीचे माग घेणारे जे स्थानिक आदिवासी आहेत त्यांची नजर तीक्ष्ण असते. आमच्या बुटांच्या खुणा तसेच कालव्याच्या बाजून निघणाऱ्या रक्ताच्या खुणा त्यांना दिसतील. मग त्यांना वाटेल आमच्या दोघांपैकी कुणीतरी एकाला वाघानं खाल्लं. मग ते शोध घेत इकडे येतील व वाघ मारण्याचा आमचा सगळा बेत बिघडून टाकतील. आम्हाला एकच आशा होती की ती ही की या आदिवासी लुंबानींनी नेहमीच्या आळस नावड या गोष्टीतून आमचा शोध घेणं एक दिवस पुढे ढकललं तर ते आत्ता इकडे येणार नाहीत व ते आम्हाला फायद्याचे होईल. आता हे सगळं विचारातच चाललं होतं. आम्ही काय करायला हवं याबद्दल आमच्या मनात कधीच शंका व अनिश्चय या गोष्टी नसतात. या नरभक्षकाच्या शोधासाठी आम्ही एवढी मैलोन मैल पायपीट केली. आता त्याच्या हालचाली स्पष्ट झालेल्या. आता अशी संधी पुन्हा मिळणार नव्हती. तेव्हा वाघाची शिकार आता हातची गमवायची नाही हा आमचा निर्धार झाला. आमचं नशीब
आम्ही अगदी जवळ असताना वाघानं त्या कुष्ठरोग्याला तेथून नेला, इथे आणून खाल्ला. बस इथेच वाघाला मोक्ष द्यायचा. मग आता सरळपणे 2 गोष्टी करायला हव्यात. पहिली, वाघाच्या पाऊलखुणा कुठली दिशा दाखवतात ते नक्की करणं. नक्की नाही, पण कदाचित त्यावरून वाघाची परत येण्याची दिशाही कळेल. दुसरे म्हणजे आम्ही ज्या जागी नाल्याजवळ उभे होतो त्याच्या आसपास उंच ठिकाणी आसऱ्याची जागा शोधायची. आम्हाला अशी जागा हवी होती की जेथून फार कष्ट न पडता आम्हाला दूरवरच्या रानापर्यंत सर्व काही दिसू शकेल, आणि जवळपास तो असलाच तर त्याला मात्र आम्ही दिसणार नाही. अशी जागा मिळण्याची शक्यता फार कमी होती. मिळाली तर ते आमचं एक दैवच, एक आश्चर्य मानावं लागेल. काही झालं तरी ती अशी जागा आम्हाला हवीच होती. वाघाची पावलं तपासली. जेवण झाल्यानंतर तो नाल्याच्या मध्ये वाळूत उतरला. नंतर तो उंच लवाळ्यात नाहीसा झाला. तो कदाचित नाला ओलांडताना तिरका कोन करून गेला. त्यानं काठावर उडी मारली व त्या दिशेने गेला. हा काठ पश्चिमेला असावा, कारण नाला उत्तरेकडून दक्षिणेकडे उठावाकडून मडक तलावाकडे वाहतो. आता दुसरा शोध. डोनाल्ड ओणवा झाला. मी त्याच्या खांद्यावर उभं राहिलो. नाल्याच्या पश्चिमेच्या काठाची पाहणी केली. सर्वत्र लहान लहान झाडं होती, पलीकडे जंगल, पण सोयीचा टेप मात्र कुठेही नव्हता. दाट जंगलाच्या मागे कदाचित थोडा उंचवटा असेल, अधिक काही आढळलं नाही. असं 2-4 वेळा पाहून झालं. पूर्वेच्या बाजूची परिस्थिती पण तशीच होती. जमिनीला कालव्याच्या बाजूलाच उतार होता. कालव्याच्या याच अंगानं आम्ही काल मडक तलावापर्यंत गेलो होतो. त्या टेपडाच्या दुसऱ्या बाजूला आम्ही आलो. या बाजूला काही त्या कुष्ठबळीच्या शरीराचे तुकडे नव्हते. आम्ही पाठीला पाठ लावून बसलो. वाघाच्या पुनरागमनापर्यंत काय करायचं याच्या हलक्या आवाजात चर्चा करू लागलो. चर्चेच्या ओघात 2 बेट ठरले. पहिला डॉनचा. तो थोडा धाडसाचा होता. दुसरा माझा, सावधपणाचा. त्याचं म्हणणं, वाघ आता येणार म्हणजे सूर्यास्तानंतरच येणार. चंद्राच्या प्रकाशात तो दिसू शकेल. तो कोणत्याही दिशेने आला तरी उंच बांधावरून खाली नाल्यात त्याला उडी मारावी लागणार, तेव्हा त्याचा आवाज होणारच. आपण तसे पाठीला पाठ लावून बसू. त्याचे येणं व त्याची चाहूल आपल्याला नक्की समजेल. माझी योजना अशी. नाल्याच्या पूर्वेकडील बांधावर दोघांनी शेजारी शेजारी पालथे, पण दोघांची तोंड विरुद्ध दिशेला पडून राहायचं. एकानं त्या नाल्यातील प्रेताच्या अवशेषाकडे पाहायचं व पश्चिमेकडील बांधाकडे नजर ठेवायची. दुसऱ्यानं मागून व पूर्वेकडून येणाऱ्या संभाव्य धोक्याच्या हालचाली टिपायच्या. आता वाघ पश्चिमेलाच कुठेतरी असणार असं मला वाटत होतं, म्हणून आम्ही पूर्वेकडील बांधावर असणं सुरक्षित होतं. वाघाला पश्चिमेच्या बांधावरून पूर्वेकडील बांधावर आमच्याकडे यायचं म्हणजे 15 फूट उडी मारायला लागली असते, किंवा त्याला पश्चिम बांधावरून खाली नाल्यात उतरून पुन्हा पूर्व बांधावर यावं लागलं असतं. डोनाल्डच्या योजनेत एक फार मोठा तोटा होता. आम्ही पाठीला पाठी लावून इतक्या उंच असल्यामुळे वाघ आम्हाला पश्चिम बांधावरून पाहू शकला असता व आमच्याकडे तो पाहतो आहे हे मात्र आम्हाला दिसलं नसतं. आम्हाला धोक्याची पुसट कल्पना येण्यापूर्वी तो आमच्या पुढे उडी मारून उभा राहिला असता. माझ्या योजनेतही एक दुसऱ्या प्रकारचा तोटा होता. पूर्व बांधावर जोडपहाड पडलेले आम्ही दोघे. तो नाल्याच्या पश्चिम बांधावर येणार. स्वाभाविक तो आम्हाला सरळ पाहणार. आमचं अस्तित्व प्रकट करणं आम्हाला परवडणारं नव्हतं. पूर्व बांधावर उंचावर नवा आसरा, मचाण तयार करणं आणि शिकारीतील सहजता, आश्चर्यकारिता नष्ट करणं इष्ट वाटलं नाही. माझ्या योजनेत आणखी एक घडलं असतं. आम्हाला पाहून वाघ पुन्हा माघारी वळून नाहीसा झाला असता, किंवा अन्य उंच जागेवरून आमच्या पिछाडीहून हल्ला करू शकला असता. पण हे गृहीत धरूनच विरुद्ध दिशेनं तोंड करून आम्ही इथे पडून राहणार होतो. थोडक्यात, डॉनच्या योजनेत आकस्मिक हल्ल्याचं भय होतं, तर माझ्या योजनेत तो वाघ आम्हाला पाहून परस्पर पळून जायची शक्यता होती. अशा स्थितीत काय करावं? कित्येक दिवस उपद्रव देत राहिलेल्या अनेक माणसांची हत्या करीत असलेल्या वाघाचा शेवट करायचा आणि आपल्यालाही नशिबाची परीक्षा घ्यायची, याबद्दल आम्ही अधीर झालो होतो. उत्तर स्पष्ट झालं. डॉनची योजना स्वीकारायची. वाघाला पळून जायला अवसर न देता त्याला समोरासमोर येऊन देऊन थोडा अधिक धोका पत्करायचा. हे ठरलं. त्यावेळी 9 वाजून काही मिनिटं झाली होती. पाणी पिण्यासाठी, खाण्यासाठी मागे फिरण्याचा प्रश्न नव्हता, कारण वाघ जवळपास असेल तर त्याला आमचं हिंडणं फिरणं समजलं असतं. तो त्या ठिकाणी कोणत्याही मिनिटाला येऊ शकतो,
पण एका दृष्टीने तसं घडलं नसतं, कारण वाघ आपली एकदा मारून खाल्लेली शिकार पुन्हा खाण्यासाठी बहुधा दुसऱ्या रात्री येतो, अगोदर नाही. पण इथला संपूर्ण एकांत, निर्मनुष्यता पाहता रात्र घडण्यापूर्वीच तेथे येण्यात धोका नाही असं वाघाला वाटलं तर तो दिवसाही येऊ शकतो. आणखी एक प्रश्न मनात आला. आपल्या बळीचे उरलेले भाग त्यांना गवतात जोडपामागे एखाद्या खडकाच्या आडोशाला का ठेवले नाहीत? गिधाडं त्याचा फन्ना उडवणार नाहीत का? अशी शंका त्याला का आली नाही? अशीच आणखी एक शंका मनात आली. हे प्रेत असं ज्या अर्थी टाकलं आहे त्या अर्थी त्याचा परत येण्याचा विचार नसेल. पुन्हा असं वाटलं की आपण लगेच काही मिनिटांनी परत येऊ, थोडं पाणी पिऊन, तेवढ्यात काही गिधाडे येणार नाहीत. अशा कल्पनेनेही कदाचित वाघानं ते प्रेत तसंच पडून दिलं असेल. याचा एक स्पष्ट अर्थ असा झाला की स्वतः लपण्यासाठी उंच जागा तयार करण्यास वेळ नव्हता व स्वारस्यही नव्हतं. तसं काही करणं उघड उघड निरुपयोगी ठरलं असतंच, पण उपद्रवीही ठरलं असतं, कारण पश्चिमेकडील उंच बांधावरून तो आम्हाला स्पष्टपणे पाहू शकत होता. तो जर नाल्याच्या अधिक उंच बांधाकडून येता व नाल्यात उडी घेता तर गोष्ट वेगळी. ते टेपाड, त्या दुर्दैवी महारोग्याचं प्रेत व आम्हा दोघांना जरा सुरक्षित होतं. आता अधिक चर्चा न करता पाठीला पाठ लावून आम्ही मऊ वाळूवर बसलो. मागे खडक होता, मांड्या घातल्या, रायफली मांडीवर आडव्या ठेवल्या. डॉनच्या संमतीनं पूर्वेकडील बांधाकडे मी पाहत राहिलो व पश्चिमेकडील भाग त्याला निरीक्षणासाठी दिला. वाघ आला असता तिकडून येण्याचा संभव अधिक होता. वाघ पश्चिमेला गेला होता, तो तिकडूनच परतणार. डॉन डाव्या खांद्यावर रायफलचा दष्टा ठेवून गोळी मारतो. मला उजवा खांदा लागतो. स्वाभाविक, त्याला डावीकडून बंदूक वापरणं, चटकन गोळी घालणं सुलभ जातं. त्याला अधिक नेटका नेमही धरता आला असता. वाघ त्या डाव्या खडकावर येता तर डॉनची सोय झाली असती. वाघ माझ्या दृष्टीला पडायला मी नेम दाहिने रुख करावं लागलं असतं. आम्ही ज्या खडकाचा उल्लेख करतो आहोत तो केव्हा तरी पश्चिमेकडील डोंगरावरून गडगडत आलेला आहे. अंड्याच्या आकाराचा 10 फूट लांब व 5-6 फूट उंच असा तो खडक काही एक वर्षातला रहिवासी आहे. वाघ या खडकाच्या उजवेकडून येता तर ते माझ्या फायद्याचं ठरलं असतं. त्यानंतर ते 6 तासात जे नाटक घडलं ते मला आठवत नसतं तर बरं झालं असतं. सूर्याचा प्रखर ताप होत गेला, वाळू अधिक तापू लागली. दुपार झाली, वाघ काही आला नाही. मग एक गिधाड दिसलं. उंच आभाळात त्यातून तीक्ष्ण दृष्टीनं त्याला खालचं प्रेत दिसलं. ते खाली येऊ लागलं. त्याच्या पंखांचा आवाज, गडगडाट, वेग, वाऱ्याने उडालेली धूळ सारं काही आम्हाला जाणवलं. कारण म्हणजे त्या गिधाडाला हा शोध जरा उशिराच लागला. कदाचित नाल्यात आजूबाजूला प्रेतं होती म्हणून असेल. ते गिधाड जेव्हा थेट लंबरूप असं त्या प्रेतावर आलं तेव्हा त्याला ते दिसलं असावं, कारण नाल्याच्या दोन्ही बाजूला उंच बांध होते व त्यामुळे त्याचं लक्ष त्या प्रेताकडे इतका वेळ गेलं नव्हतं. त्यानंतर आणखीन गिधाडे येणार हे निश्चित झालं. पहिलं गिधाड जमिनीवर टेकलं तोच हवेत पंखांचा पुन्हा जोरदार फडफडाट झाला. पहिलं गिधाड नेहमी दिसणारं मळकट तपकिरी रंगाचं, मानेवर पिसं नसलेलं असं होतं. ते पूर्व बांधावून माझ्याकडे तोंड करून बसलं. मग दुसरं आलं. ते मोठं होतं आकाराने. त्याची जातही वेगळी होती. त्याला गुद्रराज म्हणावं. काळं, चोच तीक्ष्ण व लांब, मान लाल व केस नसलेली, आकार टर्की कोंबड्यासारखा दिसायलाही बराच तसा. या गुद्रराजाने पहिल्या गिधाडाजवळच 3 फुटावर आपलं आसन ठोकलं. त्यानं मान खूप लांब केली व भुऱ्या तपकिरी रंगाच्या गिधाडाला चोचीने टोचलं. तेव्हा ते गिधाड सापासारखं फुसकरलं. प्रथम त्यानं तेथून उडून दुसरीकडे जाण्याचा बेत केला, पण नंतर विचार बदलून ते चोच वासून आवाज करीत, पंख फटफडवीत गुद्रराजाला जरा आव्हान देत बसून राहिला. मग आणखीन गिधाडे येत राहिली. नाल्याच्या त्या बांधावर ती 2 रांगा करून बसली. ती सर्व एकमेकांकडे व त्या महारुग्याच्या उच्छिष्ट प्रेताकडे पाहत होती. कोणीतरी पार्वती पते हर हर महादेव म्हणायला हवं होतं. मग ती त्या प्रेतावर वदने कवळ घेण्यास प्रारंभ करणार होती. पण मध्येच एक विघ्न आलं. तिथे एक कावळा टपकला.
काय प्रकार आहे या जिज्ञासेने शोध घेऊ लागला. आपल्या सख्या सोबत्यांना आमंत्रण देण्यासाठी त्याने बरीच कावकाव केली, परंतु कुणी आलं नाही व कावळ्याला कळलं की आपण आता एकटेच आहोत. या सगळ्या गिधाडांना एकत्रितपणे जेवढं अक्कल असेल त्यापेक्षा त्या कावळ्याजवळ अधिक हुशारी होती. तो त्या नाल्याच्या तळाशी उडत गेला. मग गिधाडही त्याच्या मागे धावली. आपण या बाबतीत वेळीच काही केलं नाही तर हे गिधाडं ते प्रेत अगदी साफ करतील व हाडाचा सापळा तेवढा उरेल. मग डोनाल्ड व मी दोघांनी ओंजळ भरून वाळू माती घेतली व आमच्या टेपाळावरून त्या कुष्ठरोग्याच्या प्रेताला मूठमाती देऊन झाकायला प्रारंभ केला. मधून मधून थांबत हा उद्योग चालू केला. त्यामुळे कावळा मागे गेला, त्याच्या मागे गिधाडे मागे फिरली व रांगा करून नाल्याच्या दोन्ही बांधावर बसले. कावळा व गिधाड मधून मधून नाल्यात ये जा करीत नरभक्षक पश्चिमेला उंचावर असेल तर त्याला गिधाडाची ही हालचाल दिसेल व तो इकडे येण्याचा प्रयत्न करील. हे पक्षी मध्येच कसे आले, असले आपले भक्ष्य हे खाणार या कल्पनेने तो या दिशेने येऊ लागेल. यावेळी आम्ही काही करू शकत नव्हतो. फक्त गिधाडांना वाघाच्या भरलेल्या ताटात घाणेरड्या चोची खुपसून द्यायच्या नाहीत एवढा आम्ही निर्णय घेतला. लवकरच कावळोबांनी असे काही उपद्व्याप केले की त्यात त्यांनी स्वतःचंच नुकसान करून घेतलं. तुमच्या लक्षात आहे की वाघानं त्या महारोग्याचं मस्तक आधीच तोडून टाकलं होतं व तेथून उरलेलं शरीर घेऊन तो नाल्यात उतरला होता. ते मस्तक तेथून 50 फूट दूर होतं. कावळ्यानं ते मुंडकं शोधलं व तो आपल्या शत्रूंनाही ते दाखवू लागला. सर्व पक्षीगण तिकडे सरकला. आम्ही दोघे त्यांना शू हाट शुर असं करून पिटाळण्याचा प्रयत्न करू लागलो, पण त्याला यश येणं कठीण होतं. तेव्हा हे कावळे महाशय गिधाडांनी कशी काय झुंज देतात ते पाहायचं आम्ही ठरवलं. या गृध समूहात 2 गृध पिवळ्या डोक्याचे पांढुरक्या पिसाचे होते. हे जात सामान्यतः शहराच्या आसपास वावरते, शहरातील घाण खाते, जंगलात क्वचितच दिसते. शूर कावळा एका गृध्राजाच्या पाठीवर बसला. केवढे हे धाडस! तेथून त्यानं त्याच्या लाल केसरीही मानेला चावाही घेतला. गिधाड किंचाळलं. त्यानं पंखाची जोराने उघटमीट केली व ते उडून दुसरीकडे बसलं. मध्यंतरी एक मळकट गिधाड त्या महारोग्याच्या मस्तकावर टोचा मारू लागलं. कावळा आता त्या गिधाडाकडे वळाला. त्याच्या पाठीवर बसून त्याची मान चावायला लागला. पण हे गिधाड कावेबाज होतं. त्याने पटकन जमिनीवर लोळण घेतली. त्यामुळे त्याला स्वतःची नख, पंजे व चोच याचा व्यवस्थित वापर करता आला. त्याने कावळ्याचा चांगला समाचार घेतला. मग त्या हुशार कावळ्यानं तेथे पराभव पत्करून तिसऱ्या साधारण गिधाडाशी सामना करायचं ठरवलं. पण तेवढ्यात 6-7 गिधाडं त्या साधारण गिधाडाच्या मदतीला धावली. त्याच्या भोवती गोळा झाली. कावळा हा सर्वांचा समान शत्रू आहे हे त्यांनी ओळखलं. एका गिधाडानं लांब मान करून कावळ्याचा पंख पकडला. कावळ्याने स्वतःची सुटका करून घेण्यासाठी खूप फडफडाट केला, कलकल केली आणि फार वेगे सुटाय, पण कठीण समय येता कोण कामास येतो हाच त्याला अनुभव आला. एका गिधाडाने त्याला जोरात खेचलं व त्याची चोच पकडली. त्याची मानगोट पिरगाळली. काळ्या पंखांची मरणाची फडफड केली, पण शेवटी कावळा मारला गेला. त्या 2-4 गिधाडांनी त्या शत्रूला पाशवी नव्हे कृष्णपक्षीय वागणूक दिली. एकानं त्याचा एकाक्ष फोडला, दुसऱ्यानं त्याचं पोट फाडलं. मचमच आवाज करीत त्याचे घास त्यांनी वाटून खाल्ले. मग गृध मंडळी त्या महाआरोग्याच्या मुंडक्याशी जोडली. अगदी अर्ध्या तासात तेथे उरली एक चकचकीत उन्हात तळपणारी कवटी. मध्यंतरी ब्ल्यू बॉटल जातीच्या पंखाचे कीटक माशा प्रचंड थव्याने जमल्या. ते त्या महारोग्याच्या प्रेतावर बसले व नंतर आमच्या ओठावर, तोंडावर, हातावर, अंगावर आम्ही अत्यंत किळस येऊन त्यांना निवारत होतो व ते किंवा त्या माशा पुन्हा येतच होत्या. आम्हालाही महारोगाचा संसर्ग होणार या कल्पनेनं आमचं मन विचलित झालं. मग आणखीन गिधाड आली. आम्ही पुढे ओढून प्रेतावर इतकी वाळू टाकली की त्यामुळे आमच्याजवळची वाळू उपसल्याने चांगला 1.5 हात खोल खड्डा झाला. आम्ही पुन्हा वाळू टाकायला गेलो तेव्हा प्रेताला एका बाजूनं मुंग्या लागलेल्या दिसल्या. खूप मोठ्या काळपट रंगाच्या त्या मुंग्या प्रेतावरून हिंडत होत्या. आता सूर्य प्रखर होऊ लागला, भाजू लागला. भोवतालची वाळूही अशी तापली की तिला हात लावण्याची सोय राहिली नाही. आमचा आराम, सुख सगळं संपलं. भूक लागली, तहानेने जीव व्याकुळ झाला. घामानं तर सर्व अंग भिजून गेलो.
आता आमच्या शरीरात पाण्याचा एकही थेंब उरला नसेल अशी परिस्थिती पूर्ण निराशाजनक होती. हा खेळ सोडून हातातले पत्ते पॅक करून फेकून उठावं असा विचारही मनात डोकावून गेला. माझ्या मनात जसे हे विचार आले तसेच विचार डॉनच्याही मनात आले असावेत. तो हलक्या आवाजात म्हणाला, डॅडी डॅडी हे सगळं फुकट आहे. वाघ काही येणार नाही व मुंग्या सगळं प्रेत खाऊन टाकतील. मी घड्याळ पाहिलं. 3:10 झाली होती. म्हणजे कडक उन्हाचा कठीण काळ संपला होता. आता 1 तासात सर्व काही सुसह्य होईल, जरा थंड होईल. शिवाय सामान्यतः मुंग्या या प्रेतातलं फार काही खात नाहीत. आपण चिकटून राहू, चिकाटी सोडायची नाही, मी म्हणालो. हा एक नवीन अनुभव आहे. बघूया तरी काय होते. वाघ अजूनही येऊ शकतो. हा एक नवा अनुभव होता हे मान्य करूनही डॉन म्हणाला की हा अनुभव सर्वात वाईट आहे. मला त्याचं मत पटलं नाही, पण हा अनुभव पुन्हा घेण्यासारखा नाही एवढं मात्र मी मान्य केलं. संध्याकाळ येऊ लागली. उष्णता कमी झाली. त्या माशा व मुंग्या होत्याच. गिधाडांनी ते मुंडकं स्वच्छ केलं व ती 2 रांगा करून दोन्ही बांधावर बसून होती. मधून मधून ते नाल्यात उतरण्याचा प्रयत्न करीत व आम्ही ओरडून हातवारे करून त्यांना त्या प्रयत्नापासून परावृत्त करीत असू. असं बराच वेळ झालं. वेळही बराच गेला. मग कंटाळून कधी एक कधी जोडीने गिधाड मंडळी तेथून निघून गेली. आता 6 वाजले होते. तिथं एकही गिधाड उरलं नव्हतं. या सुमारास मुंग्याही परत गेल्या. त्या निळ्या बॉटल फ्लाईज मात्र घोंगावत राहिल्या. उष्णतामान कमी झालं. दुपारी ते जंगल उष्ण उसासे टाकत होतं. ते पक्ष्याच्या आवाजाने बदलून गेलं, भारून गेलं. पक्षी उन्हामुळे कुठेतरी सावली झाडाच्या ढोलीत लपून होते, ते बाहेर पडले. आता जरा शांत व थंड वेळ लाभली. परंतु आता त्या कुरतडलेल्या प्रेताला दुर्गंध येऊ लागला. कोये कोये कू आवाज करत कोकिळ आला. त्याच्या ठिपकेवाला सवंगडी आला. कू आवाजावरून त्याला कोयल नाव पडलं असावं. कोयल व कोकिळ हे एकाच कुटुंबातले आहेत. हा पक्षी आपली अंड कावळ्याच्या घरात घालतो व कावळा ती आपलीच पिल्लं आहेत असं समजून त्याचं पालन पोषण करतो. पश्चिमेकडील एका झाडापासून टोक 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 असा आवाज आला, पण तो सुतार पक्षी नव्हता. तो त्याच कुळातील हिरवा बारवेट पक्षी होता. तो असाच आवाज करतो. पॅराकेट पक्षाचे हिरवे व निळे कळप आमच्या डोक्यावरून नाल्यावरून पश्चिम टेकडीकडे उडत गेले. मैनाची गाणी ऐकू येऊ लागली. त्या काळात मात्र नव्हत्या. बुलबुलांची चिरपिर नाल्याच्या दोन्ही बाजूच्या जाळात चालू होते. मैनांची गाणी ऐकू येत होती, त्या दिसत मात्र नव्हत्या. बुलबुलांची चिरपिर नाल्याच्या दोन्ही बाजूंच्या जाळ्यात चालू होती. पूर्वेकडील खोलगट भागात काही हिरवट रंगाची कबुतरं शीळ घालत होती. मडक तळ्यावर जंगलातील पक्षी, क्रौंच जातीचे पक्षी हवेत तरंगत होते. हे पक्षी शेकड्यांनी होते व त्यांची गाणी सुरेल कोरसप्रमाणे भासत होती. जंगल पक्ष्यांच्या स्वरांनी भारून गेलं. पश्चिमेकडील टेकडीआड सूर्य हळूहळू जाऊ लागला. आता ब्रेन फिवर जातीचा पक्षी अगदी उंच आवाजात तार सप्तकात किंचाळत फिरू लागला. आता अंधार पडू लागला. नक्षत्र तारा आकाशात उमटू लागल्या, उजळू लागल्या, तेज फेकू लागल्या. आकाशात ढग नव्हते. थोड्या वेळानं पूर्ण अंधार झाला. झाडं झुडपं उंच सकल भाग अंधारात गडप झाले. फक्त झाडाची वरची रेषा आकाशाला कुठे भिडली आहे एवढंच दिसत होतं. मी ज्या दिशेकडे तोंड केलं होतं तिकडून कर्कश आवाजात कोरस ऐकू आला. क्रिच्चे क्रिच्ची क्रिच असं कर्णकटू स्वर कानात घुसले. प्रथम एका पक्षाचा, मागून अनेकांनी ते सूर ओढले. मग पुन्हा क्षणभर शांत. मग विरुद्ध दिशेने पुन्हा ते सूर, तसेच कर्णकटू. हे दोन्हीकडून येणारे सवाल जबाब पक्ष्यांच्या 2 गटात चालू झाले. या एकाच कुळातील लहान जातीच्या घुबडांचा संगीत झगडा चालू झाला. या पक्षाचा आकार 6 इंच इतकाच राहतो, झाडाच्या बिळात किंवा जीर्ण वृक्षांच्या बेटक्यात. पण आवाज केवढा! चांगला अर्धा मैल ऐकू जाईल एवढा. आता त्या प्रेताची दुर्गंधी असह्य होऊ लागली. पुन्हा टेकडे मागून संध्याकाळी ऐकलेला ब्रेन फिवरचा कर्णकर्कश आवाज घुमत होता. तो ऐकू आला, पण त्या आवाजात एक वेगळाच पैलू होता. हा आवाजात कंप व भीती होती. हा पक्षी कधीच झोपत नाही, दिवसाही नाही, रात्रीही नाही. मग आता हा असा का भयसूचक किंचाळतोय?
डॅडी डॅडी तो येतोय, डॉन पुसट आवाजात म्हणाला. ब्रेन फेअर पक्षानं त्याच्या रूपानं ईश्वरानं संदेश दिला असं वाटलं. पक्षाला शतायू हो असा आशीर्वाद मी मनात देऊन टाकला. पक्षी सांगून गेला, सावध राहा, धोका आहे, वाघ येत आहे. लंगूर माकडं वाघाचं आगमन दिवसात जसं सूचित करतात तसं हा पक्षी रात्री ते काम करतो. हा एकच पक्षी इशारा देत होता, परंतु जंगलातील इतरांकडून साथ प्रतिसाद कसा मिळत नव्हता. निदान भित्र्या चितळांना तरी समजायला हवं होतं. परंतु अगदी शेवटी रानबकऱ्यांनी घोकऱ्या आवाजात खर खर केलेलं ऐकलं. पुन्हा सर्वत्र शामशूम झाले. तो ब्रेन फिवर पक्षी मात्र अजून किंचाळत होता. बाकी कोणाला कसला आवाज नव्हता. रातकिड्यांची ही किरकिर नव्हती. मी 100 कानांनी नाही, सहस्त्र कानांनी, सहस्त्राक्षांनी ऐकू लागलो, पाहू लागलो. माझ्या हातापायातील सहस्त्र रक्तवाहिन्या थाड थाड उडत होत्या. अंधार खूप होता. क्षीण चांदण्यांचा मंद प्रकाश अंधार छेडू शकत नव्हता. चंद्र अजून उगवला नव्हता. आम्हाला सोबत होती फक्त त्या सडलेल्या झडलेल्या महारोग्याच्या प्रेताची. मग मात्र सर्व बाजूने थोडा कालवा झाला. दरीतून एक सांबार चित्कारलं. मडक तलावाच्या बाजूनं आणखीन काही मृगांची खुसफुस आली. जंगल जणू सावध झालं होतं. आता काही मिनिटातच पश्चिमेकडून वाघ प्रकट होणार हे स्पष्ट झालं. वाघ येणार त्या दृष्टीनं बेनफीवरनं तसा इशारा दिला होता. डॉनचं तोंड त्याच दिशेला होतं. तो तयारच होता. वाघ आता नाल्यापासून फार दूर नसणार. माझा डॉनवर पूर्ण विश्वास होता. तो नीट ऐकेल, पाहिल, सावध राहील अशी माझी खात्री होती. अडचणीतही तो खचणार नाही. मी मनात देवाची प्रार्थना केली व पूर्वेकडील क्षितिज रेषेकडे पाहत राहिलो. या रेषेखाली सर्वत्र काळं कभिन्न होतं. वर किंचित प्रकाश असलेलं आभाळ होतं. या रेषेला पुढच्या बाजूला फुगोटा येतो असं वाटलं. तो फुगोटा वाढून पूर्ण गोल झाला. रेषेवर चांगला वर आला. हे त्या नरभक्षक वाघाचं डोकं होतं. पण ते पूर्वेकडील बांधावरून आलं. आम्ही ते पश्चिमेकडून येईल असं गृहीत धरलं होतं. मी डॉनला डाव्या कोपऱ्यानं टोचलं. माझी बंदूक उचलून खांद्याशी आणली व टॉर्चचं बटन दाबलं. विजेचा प्रखर झोत त्या सैतानाच्या चेहऱ्यावर पडला. त्यानं ओठ वाकडे केले, परंतु त्यानं त्याला गोळी घालायची संधी मला दिली नाही. नाल्यात उडी मारली. त्याचे ते प्रेत होतं. वाघ आता खडकापलीकडे दृष्टीच्या टप्प्यात गेला. आता भय वाढलं. वाघात आमच्या खडकावरून उडी घेईल, तो माझ्यावर हल्ला करेल की डॉनवर. मी पेटती विजारी घेतली. माझ्या गुडघ्यावर वाकलो. खडकाच्या मागे इकडे तिकडे कुठे तो नरभक्षक गेला हे पाहू लागलो. परंतु डॉनही तसाच प्रकाश टाकून नरभक्षकाला शोधत होता. आणि बंदुकीच्या गोळीचा ठो असा आवाज झाला. नंतर आणखीन एक. वाघोबा कोसळले. गुरगुर करत आदळले. गरगरल्याचा आवाज. वाघ हातपाय झाडत होता. धूळ वाळू फेकली जात होती. वाघ उताणा पाताणा होत होता. शेवटी सपशेल लांब पसरला. त्याचे डोळे माझ्या बॅटरीच्या उजेडात चमकत होते. डॉनची गोळी .470 होती. मी खडकाच्या दुसऱ्या बाजूनं .405 गोळी झाडली. त्याच्या दोन्ही डोळ्यांच्या मध्ये त्याचे लाल पांढरे तेजा डोळे क्षणभर फिकट नेसतेच हिरवे झाले. काही मिनिटं आम्ही थांबलो. मग सगळं संपलं. शाबास डॉन, छान टिपलास त्याला, मी डॉनला म्हटलं. डॉनचा अभिमान वाटला. त्यानं त्याची .470 रायफल खडकाला लावून ठेवली. तो आनंदानं नाचला. म्हणून त्यानं तिचं चुंबन घेतलं. ही मला कधी अपयश देत नाही, तो म्हणाला. मी माझ्या 405ला म्हटलं, बाई तूही तुझं काम योग्यच केलंस. आता आम्हाला तहानभूक आठवली. पण मृत वाघाला इथे सोडला तर परत येईपर्यंत गिधाडं, माशा, मुंग्या त्याचा पाडशा पाडतील हा विचार मनात आला. आम्ही कालव्यात उतरून पोटभर पाणी प्यायलो व खडकावर परत आलो. झोपलो. मध्ये जाग येऊन उठलो तेव्हा फार दूर गेलो नाही. प्रेताची दुर्गंधी येत होती. पण त्यामुळे तरस, लांडगे, कोल्हे येण्याचंही भय होतं. आम्हाला वाघ ओगरहळ्ळीला न्यायचा होता. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही वाघाचं कातडं सोलून काढलं. डॉननं वाघाचं डोकं व कातडं आपल्या खांद्यावर घेतलं. मी दोन्ही बंदुका घेतल्या. डॉन रक्तानं सर्वांग न्हायला होता. आम्ही दमलो होतो तरी शीळ घालत नाचत गात मोटारीपर्यंत पोचलो. आम्ही आमचं पारितोषिक घेऊन येत आहोत असं पाहून ओगरहळ्ळीची सारी जनता समोर आली. त्यांनी आम्हाला घेरलं. जे जे घडलं ते आम्ही त्यांना सांगितलं. त्यांच्या आनंदाला परिसीमा उरली नाही.
देखण्या आदिवासी तरुणांनी डॉनची पाठ अक्षरशः थोपटली. अभिनंदनाचे शतशः वर्षाव झाले. आम्ही आंघोळी केल्या व अधाशी डुकरासारखे जेवलो. मुदलियार, गिरी अप्पा व इतर ग्रामस्थांनी आग्रह करून आम्हाला वाढलं. जेवणानंतर आम्ही जाण्याची तयारी करू लागलो. कुठं निघालं? गिरीअप्पाने विचारलं. बँगलोरला. आता जायला हवं, इथलं काम संपलं. छे, आजची रात्र राहा. आम्ही मेजवानी देणार आहोत. त्यानं गावातल्या प्रत्येक रस्त्यावर जाऊन आमचा पराक्रम सांगितला. आमच्या वीरश्रीचे पोवाडे गायले. सगळी जमली. आम्हाला त्यांनी एका बैलगाडीत बसवलं. मोठी मिरवणूक काढली. गाडी 50 लोक उडत होते. बेमान, आता कसे जाल आम्हाला सोडून? जो तो विचारी. शेवटी त्या रात्री जंगी जेवण झालं. पिणं, हे पिणं म्हणजे नेहमीची कॉफी नव्हे बरं का, जरा वेगळं. दुसऱ्या दिवशी जरा उशिरा थाटामाटात त्यांनी आम्हाला निरोप दिला.